संत सांगतायत म्हणे, आलिया संसारा उठा वेगू करा, शरण जा उदारा पांडुरंगा. म्हणे संसारात आलाय ना, तर आता उठा, जागे व्हा आणि भगवंताला शरण जा, पांडुरंगाला शरण जा. पांडुरंगाला शरण का जा? कारण तो उदार आहे. प्रेम करणारा तेवढा एकटाच आहे, जवळ घेणारा तेवढा एकटाच आहे आणि तरुण घेऊन जाणारा तेवढा एकटाच आहे. म्हणून म्हणे पांडुरंगाला शरण जा. या वाक्यात मित्रांनो तीन क्रिया लपलेल्या आहेत. एक संसारात येणं, उठणं म्हणजे जागं होणं आणि भगवंताला शरण जाणं. पहिली क्रिया संसारात येणं ती आपल्या हातात नव्हती. आलिया संसारा उठा वेगू करा, शरण जा उदारा पांडुरंगा. पहिलं म्हणजे संसारात येणं आपल्या हातात नव्हतं, परंतु आपण आलो. आता दुसरं काम मात्र आपल्या हातात आहे. उठा. उठा म्हणजे जागं व्हा. जागं होणं फार मोठी अवस्था आहे मित्रांनो. जागं होणं म्हणजे अज्ञानाच्या निद्रेतून जागं होणं. झोपेतून फक्त जागं होणं म्हणजे जागं नव्हे. पूर्वी आपल्याकडं वासुदेव यायचा, असा सकाळी सकाळी यायचा, पायी घोळ जागा, डोक्यावरती मोराच्या पिसाऱ्याची टोपी, हातामध्ये टाळ, गळ्यामध्ये दुपट्टा आणि सकाळी सकाळी यायचा आणि म्हणायचा, जागा हो मानसा संधी ही अमोल, तुझ्या जीविताला हे लाखाचं रमोल. जागा हो मानसा संधी ही अमोल, तुझ्या जीविताला हे लाखाचं रमोल. घालतील वैरी मग अचानक घाला, वासुदेव आला हो वासुदेव आला. वासुदेव यायचा आणि सकाळी सकाळी म्हणायचा, जागा हो मानसा संधी ही अमोल. अरे मनुष्याच्या जन्माच्या रूपानं अतिशय मोलाची संधी तुला मिळाली आहे मित्रा, जागा हो. त्याचा आवाज ऐकून माणसं फक्त झोपेतून जागी झाली हो, आयुष्यातून कुणी जागा झालाच नाही. संत आयुष्यातून जाग व्हा असा सल्ला देत आहेत. उठा, वेगू करा, घाई करा म्हणे, गडबड करा, पटपट करा. काय तर पांडुरंगाला शरण जाण्याची क्रिया पटपट करा. कारण पांडुरंगाला शरण गेल्यानंच जन्माचं हित होईल, जन्माचं कल्याण होईल, जन्माला आल्याचं सार्थक होईल. आणि म्हणून संत सांगतात की तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे. जन्माला आल्याचं सार्थक होईल भगवंताला शरण गेल्यानं. आणि म्हणून वारंवार संदेश देत आहेत की आलिया संसारा, येणं नव्हतं हातात पण आलो. आता उठा म्हणजे जागे व्हा. अवेक अँड अराइज अँड स्टील नॉट स्टॉप, द गोल इज अचीव्ड, असं म्हणाले होते स्वामी विवेकानंद. हे सांगत होते की उठ मित्रा, जागा हो. अरे ध्येयासाठी झटावं, माणसं देहासाठी झटायला लागली हो. संसारात जन्माला आलेली माणसं संसारातच रमली हो, ना जागी झाली ना भगवंताला शरण गेली. किती गंमत आहे बघा ना. माणसं संसारात जन्माला आली, संसारात रमली, पुढं जाऊन संसाराला दमली आणि संसारात संपली सुद्धा. संसारात आली, संसारात रमली, संसाराला दमली आणि संसारात संपली सुद्धा. पण ना कुणी जागा झाला, ना कुणी भगवंताला शरण गेला. आणि भगवंताला शरण न जाता केलेला प्रपंच, भगवंताला शरण न जाता केलेला संसार हे पाप आहे मित्रांनो. मग तो गरिबाचा असू द्यात अथवा श्रीमंताचा असू द्यात, तो सोन्या नाण्याचा असला तरी सुद्धा ते पाप आहे. आणि प्रमाण देताना माऊली महावैष्णव श्रीमंत ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, पै सूर्य जो वेळा नुदेजे, तया वेळू की रात्र म्हणिजे, मग माझी भक्तिविन कीजे, ते महापापनो हे. म्हणाले, अरे जेव्हा आकाशामध्ये सूर्य नसतो तेव्हा आपण त्या वेळेला रात्र म्हणतो. पै सूर्य जो वेळा नुदेजे, तया वेळू की रात्र म्हणिजे, मग माझी भक्तिविन कीजे, ते महापापनो हे. मग म्हणाले, जर माझ्या भक्तीशिवाय जर तुम्ही काही करत असाल तर ते महापाप आहे. माझे भक्तिविन जळोते जी आले पण, अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काय. पृथ्वीवर काय दगडधोंड्यांची कमी आहे काय म्हणे. मग जर कुणी माझ्या भक्तीशिवाय जगत असेल, कुणी माझ्या प्राप्तीशिवाय जगत असेल तर जळोते जी आले पण म्हणाले. अरे त्या जगण्याला काही अर्थ नाही. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगत होते हो. अर्थ काय मित्रांनो, तर भगवंताची प्राप्ती, भगवंताची भक्ती हेच तर जगण्याचं मूळ आहे. याच्या व्यतिरिक्त जेही काही चालेल ते प्रपंच असेल, ते संसार असेल आणि हा सुद्धा पाप असेल. मग सगळं आयुष्य खर्च करून काय करायला लागलो आपण? पाप. कधी जाणार भगवंताला शरण, कधी होणार त्याची प्राप्ती, कधी होणार त्याची भक्ती आपल्याकडून, ज्याच्यासाठी मनुष्याचा देह मिळाला होता, ज्याच्या भक्तीनं, ज्याच्या प्राप्तीनं, ज्याच्या शरणागतीनं आयुष्याचं कल्याण होईल, ते कार्य कधी करणार आपण? एवढा विचार करायला आपल्याकडे वेळ तरी आहे? कशाकरता खर्ची करायला लागलो आयुष्य? तुका म्हणे कार्य नाशिवंतासाठी देवासवे. अरे देवासंग अंतर पाडलं माणसांनी या सगळ्या नाशिवंत गोष्टींसाठी.
काय साध्य झालं? आयुष्य वेचून कुटुंब पोशिले, काय हित केले सांग बाप्पा. किती खडा सवाल तुकाराम बाबांनी आपल्याला विचारला. म्हणाले सगळं आयुष्य खर्ची केलं, काय हित केलं सांग म्हणाले. आयुष्य वेचून कुटुंब पोशिले, काय हित केले सांग बापा. फुकाचा चाखर झालास काबाडी, नाही सुखगडी भोगावया. दुर्लभ मनुष्य जन्म व्यर्थ घालविला, कुटुंबाशी दिला काम भोग. तुका म्हणे आयुष्य नासले, आणि पाप ते संचले पतनाशी. काय डोक्यावरती करून ठेवलं तर पाप करून ठेवलं. म्हणून तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की भगवंताच्या प्राप्तीशिवाय केलेला संसार सोन्याचा जरी असला तरी पाप आहे. आणि म्हणून सगळ्यात पहिलं आद्य कर्तव्य मनुष्य जन्माचं हे आहे की भगवंताला शरण जाणं. आणि मग संसार मग गरिबाचा असू द्यात, मग श्रीमंताचा असू द्यात, तरीसुद्धा तो पुण्यवान ठरेल जर भगवंत संसारामध्ये सामील असेल तर. नाही तर मग काही केलं तरी पापाचा भार वाढत राहील. अजूनही वेळ गेलेली नाही, सावध आपण होऊ शकतो. संत कायमस्वरूपी सावधानतेचा इशारा देत असतात. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. म्हणाले अरे मित्रा, आता तरी किती समजा किती आयुष्य सरून गेलेलं असलं, जी वाहिली ती गंगा, राहिले ते तीर्थ. वाहिली ती गंगा, राहिले ते तीर्थ, आता ते तरी नका घालू व्यर्थ. संतांना हे सांगायचं की जे वाहून गेलं ती गंगा होते असं समजा, पण जे राहिले ते तीर्थाप्रमाणे अतिशय छोटंसं राहिले, थोडं राहिले, आणि तेही व्यर्थ घालवलं तर मग उपयोग नाही व्हायचा. म्हणून तरी म्हणतात की आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. आपण आपल्या आयुष्याचा नाश नको करायला मित्रांनो, जागं व्हायला पाहिजे. जे काम होतं आपलं पहिलं जन्माला आल्याचं कशानं सार्थक होईल तर जागं होण्यानं होईल. जागं कशातून व्हावं लागेल तर अज्ञानाच्या घोर निद्रेतून जागं व्हावं लागेल. जागं होऊन आयुष्याकडे बघावं लागेल आणि भगवंताला शरण जाऊन आयुष्याचं कल्याण, आयुष्याचं सार्थक करून घ्यावं लागेल. जाता जाता मित्रांनो एवढंच सांगेल, कल जो थे वो आज नहीं है, आज जो है वो शायद कल ना होंगे. कल जो थे वो आज नहीं है, आज जो है वो शायद कल ना होंगे. आने जाने का एक क्रम यूं ही चलता रहेगा, इसी के साथ मैं था मैं रहूँगा, ये भ्रम भी पलता रहेगा. जे काल होते ते आज नाहीत, जे आज आहेत हे उद्या कदाचित नसतील. आण्या जाण्याचा हा क्रम असाच चालू राहील. याच्याबरोबर मी आहे, मी राहणार, हा भ्रमसुद्धा जिवंत राहील. आपण मात्र या भ्रमातून बाहेर निघायला हवं. मी कुणीच नाही ही भावना धारण करायला हवी. आणि जर मी कुणी असेल तर माझं अस्तित्व मग कुणामुळं आहे ही गोष्ट आपल्याला पहिली जाणून घ्यावी लागेल. आणि ती गोष्ट जाणून घेण्याच्या करताच तर संत सांगतायत की आली या संसारा, आता उठा, वेगू करा आणि शरण जा उदारा पांडुरंगा. आता त्याच्यासाठीच तर म्हणतायत जागे व्हा, मग कळेल की आपलं अस्तित्व कुणामुळे आहे, माझ्या जगण्याचा अर्थ कुणामुळे आहे, आणि माझ्या जगण्याचं मूळ कारण नेमकं कोण आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठीच तर संत सांगतायत की जागे व्हा. आणि या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच आहे, भगवंत, भगवंत आणि फक्त 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 भगवंत.